नमस्कार, मी अरविंद आठले. सध्याची जी भाषण पुष्पमालिका चालू आहे त्यातलं आज 38वं पुष्प मी आपल्यासमोर प्रस्तुत करणार आहे. तर आज आपण मागच्या धुंदुकारीच्या संबंधी आपली कथा पूर्ण ऐकली. धुंदुकारी मुक्त झाला आणि त्यानंतर त्या गावातले बाकी सर्वजणही भागवत पुन्हा ऐकून आनंदाने परलोकवासी चांगल्या लोकांमध्ये इष्टगतीला असे प्राप्त झाले. तर या भागवत ग्रंथाची महती आपण त्याच्यामध्ये पाहिली की भागवत ईश्वरप्राप्तीसाठी तळमळणाऱ्या जीवांना योग्य मार्गदर्शक आहे आणि अंतःकरणातील भक्ती तीव्र आणि दृढ व्हावी व ईशकृपेने तो कैवल्य पदाला पोचावा, हे या ग्रंथाचं प्रयोजन आहे. तर आपण आता पुढे थोडे जाणार आहोत की जीवनात ज्या कृत्याच्या योगाने भगवान परमात्मा श्रीहरी संतुष्ट होतो ते कृत्य याला परमधर्म असे म्हणतात. तर मनुष्याच्या कल्याणासाठी जे नियम घालून दिले त्याला धर्म म्हणतात. आणि श्रीहरीच्या प्राप्तीसाठी जे काही सत्कर्म किंवा दुसऱ्यावर परोपकार करतो आपण, परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम असं भगवान व्यासांनी त्याची व्याख्या केलेली आहे. तर लौकिकदृष्ट्या स्नान, संध्या, पूजा, तीर्थयात्रा, दान, व्रत इत्यादी अन्नसंतर्पण वगैरे कृत्ये ही धर्मकृत्ये म्हणून आपण साधारणपणे समजतो. परंतु श्रीहरी संतुष्ट व्हावा या उद्दिष्टाने जर ते झालं नसेल तर ही कृत्य तात्विकदृष्ट्या जरी परमधर्मात गणली गेली तरी प्रत्यक्षात त्याला आपण परमधर्म नाही म्हणणार. तीर्थयात्रा आणि तीर्थस्नान हे धर्मकृत्य आहे, परंतु त्यामागचा उद्देश जर लोकांनी आपलं कौतुक करावं, मोठेपणा प्राप्त व्हावा, दंभाने केलेला आणि कीर्तीसाठी अशा अंतस्थ हेतूंनी जर हे सगळं होत असेल तर ही सगळी धर्मकृत्य व्यर्थ आहेत. त्यामुळे निष्काम प्रेममय भक्ती दृढ होऊन अंतरात्मा संतुष्ट होतो त्याला परमधर्म म्हणतो आपण. आणि हा परमधर्माचं पालन आपल्या सर्वांनी करावं. आता पहा, वेदव्यास एवढे सगळी पुराणं लिहिली, सगळं लिहिलं, इतके धार्मिक त्यांच्या हातून ग्रंथ लिहिले गेले, तरीही ते संतुष्ट नव्हते. त्यांना कुठेतरी वाटत होते की काहीतरी आपल्यात कमी आहे आणि हे काय कमी आहे हे त्यांना समजत नव्हतं. तर अशावेळी काय झालं, एकदा नारद मुनी टाळ्यात चिपट्या वाजवत आले आणि व्यासांना अतिशय आनंद झाला की यांच्या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळणार आहे. तेव्हा त्यांनी आपल्या मनातली व्यथा नारदांना बोलून दाखवली की मी सगळं केलं, एवढं सगळ्यांना अनेक शिष्यमंडळी उत्पन्न केली, 101 विद्वान अशी आचरणशील अशी छान पिढी मी तयार केली, तरीही मला समाधान नाही. समाधान अजून काहीतरी आपल्या हातून शिल्लक आहे अशी माझी भावना आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आपण द्याल का की मी काय केलं म्हणजे मला समाधान होईल. तेव्हा नारदांचं बोलणं सुरू झालं. नारदांनी प्रेमाने विचारलं, काय बरं, काय असं तुम्हाला का असं वाटतं. तेव्हा वेदव्यासांचं अंतःकरण भरून आलं. समोर जेव्हा मोठ्या अधिकाराची व्यक्ती असते तेव्हा लीन झाल्यानंतर असं अंतःकरण येतं भरून. जे साधक असतील त्यांना हा अनुभव असेल. ते म्हणतात, देवर्षी आपण सर्वज्ञ आणि त्रैलोक्यात संत श्रेष्ठ असे अधिकारी आहात. मी तुम्हाला काय सांगणार. इतक्या प्रेमाने विचारलं म्हणून सांगतो की मला मानसिक शांतती नाही. माझी सगळी कर्तव्य मी पार पाडली.
17 पुराणं निर्माण केली, जगाचा इतिहास, अनेक नीतिकथा, तत्वज्ञान, चरित्रे, व्रतवैकल्य यांची वर्णनं, संसारी जडजीवाना ऐहिक आणि पारलौकिक असं सुख प्राप्त व्हावं यासाठी प्रचंड महाभारतासारखा प्रचंड ग्रंथ निर्माण केला की ज्यात नीती, राजकारण, धर्म सर्व विषय आलेले आहेत. तरीही मला माझ्या मनाला काही शांती नाही. तर नारद मुनी हे वेदव्यासांचं सगळं बोलणं शांतपणे ऐकत होते. ते म्हणाले, तुम्ही मोकळेपणाने मला सांगितलं फार छान झालं. लक्षात ठेवा की भक्ती हा या सगळ्यांचा मोठा उपाय आहे. ती भक्ती तुमच्याकडे नाही आहे. तुम्ही योगी आहात, सगळं काही आहात, परंतु प्रेमाचा जो पान्हा भगवंताच्या प्रेमाचं यायला पाहिजे तो तुम्हाला अजूनही आलेला नाही, म्हणून तुम्ही परिपूर्ण नाही असं तुम्हाला वाटतं. तेव्हा पहा काय होतं, मी सांगतो, माझी कथा तुम्हाला सांगतो की पूर्वजन्मीच्या एका सृष्टीमध्ये, पूर्वीच्या सृष्टीत असं आपण म्हणू, एका दासीच्या पोटी मी होतो आणि माझ्या आईनं मी एकटाच असल्यामुळे माझ्यावर अत्यंत प्रेम केलं आणि गरिबीमुळे ती लोकांच्या घरी भांडी धुणे अशी कामं करायला जात असे आणि माझं लालन पालन ती करत असे. तर एकदा काय झालं की एका चातुर्मासात आमच्या गावामध्ये एका देवळामध्ये काही साधू महात्मे मुक्कामाला आले आणि मी सहज त्यांच्यापासून जवळ राहून ते काय काय करतात हे सगळं पाहत असे. मी 5-6 वर्षाचा होतो, फार काही मोठा नव्हतो. आणि मग ते जे काही जेवत असत त्यातलं त्यांचं काय उरलेलं असे ते मी अन्न खात असे प्रसाद म्हणून. परंतु हा रोज सत्पुरुषांचा प्रसाद मिळाल्यामुळे माझ्या वृत्तीमध्ये हळूहळू बदल झाला आणि माझ्या अंतःकरणात जी काही सुचली तेवढी सेवा मी त्यांची करत असे. आणि या महात्म्यांनाही माझं खूप कौतुक वाटायला लागलं आणि तेही माझ्यावर प्रेम करायला लागले. चातुर्मास संपला, ते सगळे बिचारे निघाले त्यांच्या स्थानी. मला अतिशय वाईट वाटलं. मी रडायला लागलो. तेव्हा समदृष्टी आणि कृपाळू अशा महात्म्यांनी माझ्या मस्तकावर हात ठेवला आणि माझ्या कानात काहीतरी सांगितलं आणि ते तिथून निघून गेले. कानात काय सांगितले मी लहान होतो, मला काही समजलं नाही. परंतु त्या दृष्टीपासून माझी बालिश वृत्ती नष्ट झाली आणि भगवंताच्या दर्शनासाठी कुठेतरी लांब जंगलात जाऊन बसावं असं मला वाटायला लागलं. पण आई होती, तिला कसं टाकणार मी? आईच्या मोहपाशात मी अटकलो. शेवटी काय झालं, एकदा आई रात्री कामावर येत असताना तिला सर्प चावला आणि ती मरण पावली. मला खरं म्हणजे वाईट वाटायला पाहिजे होतं, पण तसं झालं नाही. मला उलट आनंद झाला, आपली आई गेली, आता आपण रिकामे झालो, चला जनावनात जाऊ आणि तपश्चर्या करू. कसं असतं पहा, याचं प्रेम एकदा लागलं की आत्मजसुद्धा लांबचे वाटायला लागतात. इतका अलिप्तपणा आयुष्यात येतो. आणि मग मी भगवंताच्या शोधार्थ फिरू लागलो. जंगलात पाय नेतील तिकडं भगवंताच्या शोधार्थ फिरलो. शेवटी एकदा आकाशवाणी झाली की मुला, या जन्मात काही तुला हे मिळणार नाही, तुला पुढचा जन्म घ्यावा लागेल आणि पुढील जन्माने माझं दर्शन तुला पुढील जन्मी होईल आणि तू कृतार्थ होईल. राहिलेलं आयुष्य समाधानाने काढ. ही आकाशवाणी खरं ऐकून मला थोडीशी निराशा आली. शेवटी काही वर्षांनी आयुष्य घालवल्यानंतर माझा हा जो काही तो देह होता तो पडला, मी मरण पावलो आणि नवीन सृष्टी त्यानंतर उत्पन्न झाली. प्रलय होऊन पुन्हा नवीन सृष्टी होण्याचा काळ आला आणि ब्रह्मदेवानं प्रथम मानवी सृष्टी उत्पन्न केली आणि त्यात जे मरीची वशिष्ठ आदी ऋषी ब्रह्मदेवापासून निर्माण झाले आणि मीही ब्रह्मदेवाच्या मांडीपासून अयोनी संभव असा प्रकट झालो आणि आज त्रैलोक्यात, सप्तकाळात, सप्तस्वर्गात, वैकुंठात कुठेही मी केव्हाही जाऊ शकतो. तेव्हा
व्यासमुनी या सगळ्याला मूळ कारण म्हणजे भगवंताच्या भक्तांची, त्या साधू महात्म्यांची माझ्यावर झालेली कृपा. आणि त्यानंतर समाधी अवस्थेतून जागृत झाल्यानंतर मग वेदव्यासाने भगवंताला प्रणाम केला आणि श्रीमद भागवत हा वेदतुल्य ग्रंथ उत्पन्न केला. त्या ग्रंथाला सात्वत संहिता असं म्हणतात. या ग्रंथाच्या प्रत्येक अध्यायात नवे श्लोकात भगवंताचे गुणानुवर्णन आहे. आणि हा ग्रंथ निर्माण झाल्यानंतर व्यासांना अतिशय आनंद झाला आणि त्यानंतर त्यांच्या मनाला अपूर्व शांती लाभली. त्यांनी विचार केला, हा अमृतगंध आपल्या मुलांना शिकवावा शुकदेवाने. परंतु शुकदेव हे जन्मापासून विरक्त आणि आत्माला स्थितीत सतत ते मग्न असायचे. त्यामुळे त्यांना कशाचीही इच्छा नव्हती. ते दूर एकांतात बसत असत. त्यामुळं त्यांना समजेना की ह्या शुकाला हे कसं शिकवावं आणि हे शिकवल्याशिवाय त्यांची चैन पडेना त्यांना. तेव्हा त्यांनी आपल्या काही शिष्यांना भागवतातले श्लोक शिकवले आणि सांगितले की तो शुक तिथे ध्यानाला बसलेला आहे, तिथे जाऊन हे श्लोक म्हणत राहतो. शुकाने सुरुवातीला तर दुर्लक्ष केलं, परंतु मग मात्र त्याला त्या श्लोकांमधला अर्थ जसा जसा समजायला लागला प्रेमाचा, तसतसं त्याला त्या श्लोकांचं आकर्षण उत्पन्न झालं. आणि त्याने विचारलं की बा हे कोणी रचले आहेत, कसले श्लोक आहेत. तेव्हा शिष्याने सांगितलं, अरे तुमच्या पिताजींनीच रचलेले आहेत. तेव्हा मग शुकदेव उठून व्यासांकडे आले आणि त्यांनी त्यांना तो ग्रंथ शिकवण्याची विनंती केली. खरं म्हणजे महाभारताची आता सुरुवात या भागवत कथेची कुठे झाली आहे पहा. पांडवांच्या युद्धाच्या कथेपासून झाली. अश्वत्थामा पाहिलं त्याने की सगळा कौरवांचा नाश होतोय, त्याला काही राहावे ना. आणि एकदा तो एका रात्री एका झाडाखाली निवांतपणे विचार करत बसला होता की आता ह्या युद्धात करावं काय. तर दुष्टांच्या विनात कसले विचार असणार, नाशाचे. त्यामुळे पांडवांचा नाश आणि निर्वंश कसा होईल याचा तो विचार करत होता. इतक्यात त्याला समोरच्या झाडावर एक असं दृश्य दिसलं की एक घुबड त्या रात्रीच्या अंधारात दुसऱ्या पक्ष्यांची पिल्लं फाडून खात होतं. पक्षी बिचारे झोपले असल्याने त्यांना काही कळणं शक्य नव्हतं. आणि ते पाहिल्यानंतर याच्या डोक्यात एकदम चमक आली, अरे आपण हे करू शकतो. रात्र झाली आहे, सगळे निद्रिस्त आहेत, जा आणि नाश करा. त्यामुळे तो अंधारात तसाच पांडवांच्या शिबिराकडे निघाला. द्रौपदीच्या जवळ तिची झोपलेली जी काही बालकं होती त्यांना त्याने तलवारीने खांडोळी करून टाकली त्यांची. आणि जेव्हा द्रौपदी आणि इतर पांडव सकाळी उठले तर त्यांना दिसलं की आपल्या वंशात आता काही शिल्लक नाही, सगळी आपली बालकं नष्ट झालेली आहेत. अतिशय वाईट वाटलं. आणि शोध घेतल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे सगळं कृत्य अश्वत्थामाने केलेलं आहे. त्यामुळे त्याच्या शोधाला ते निघाले. अश्वत्थामा पळू लागला. त्याला लक्षात आलं की आता काही आपला जीव वाचत नाही. त्यामुळे आपलं आयुष्य संपलं हे जाणून त्यानं पांडवांचा जेवढा घेता येईल तेवढा सूड घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्याकडे होतं ब्रह्मास्त्र. शेवटी त्यांनी ते सोडायचं ठरवलं. ब्रह्मास्त्र सोडलं, सगळीकडे आग लागली. अर्जुन खुद्द गर्भगळीत होऊन गेला की हे काय चालू आहे, सगळी सृष्टी तर जळून जाईल अशाचे. तेव्हा कृष्ण म्हणाले, अरे तुझ्याकडे आहे ना ब्रह्मास्त्र, तू तुझं सोड. मग त्यांनी त्याचं ब्रह्मास्त्र सोडलं आणि मग तर काय आगीचा जंजाळ सगळीकडे पसरला. सृष्टीत आगच आग उत्पन्न झाली. 2 ब्रह्मास्त्र. अर्जुन गर्भगळीत झाला. काय करावं आता, हे तर उलटच झालं. तेव्हा कृष्णाने त्याला आठवण करून दिली की ते ब्रह्मास्त्र परत घेण्याची तुझ्याकडे विद्या आहे. त्या दोन्ही ब्रह्मास्त्र परत घे. आणि मग जेव्हा दोन्ही ब्रह्मास्त्र परत घेतली गेली तेव्हा सगळे आग वडवानल जो काही पेटला होता तो सगळा नष्ट झाला. आणि मग अश्वत्थाम्याला त्या पांडवांनी पकडलं आणि आणलं द्रौपदीसमोर की जिची सर्व मुलं ह्यांनी दुष्टपणाने
खंडोळं करून टाकले, सगळ्यांचा नाश करून टाकला होता, पांडवांचा निर्वंश. त्याने विचारलं द्रौपदीला, ह्याला काय शिक्षा करायची? द्रौपदी त्याच्याकडे पाहिलं आणि तिला दया आली. हा ब्राह्मण माणूस, ह्याची हत्या केल्याने उलट आणखीन पातक लागेल. ती म्हणाली, याला काही शिक्षा नका करू तुम्ही, ह्याला सोडून द्या. आता सोडायचं कसं? आपला निर्वंश ज्यांनी केला त्या माणसाला असं सुखासुखी कोणी क्षत्रिय माणूस सोडेल? परंतु तिचंही बरोबर होतं. ब्रह्महत्या प्रचंड मोठं पाप. त्यामुळं शेवटी अर्जुनाने एका युक्तीने त्याला शिकवलं की हे काय आहे, याच्यातून तो कसा मार्ग काढशील. की ब्राह्मणाला न मारता त्याचे केसवपन जरी केलं, त्याची छितू निंदा होईल आणि तो अर्धमेला होऊन निघून जाईल. मेल्याचाच जवळ आहे. तेव्हा काय हे भगवंताच्या मनातलं अर्जुनाने ओळखलं आणि आपल्या शस्त्रानं त्यांनी अश्वत्थाम्याचा केस सगळे काढून टाकले, अर्धवट हजाम करून विद्रूप केलं आणि गचांडा मारून त्याला हाकलून दिलं. पहा, इकडे तर पूर्णपणे गचांड्या मारून हाकलून देऊन प्रचंड मोठा अपमान, वत केला नाही पण प्राण ठेवले, त्याला न मारता जिवंत ठेवला. शेवटी सर्वांनी शोक आवरून पुत्रांच्या पुढील क्रिया केल्या आणि त्यांच्याकडे शेवटी हा जो अश्वत्थामा अपमानामुळे संतापानं पाय आपटत आपटत तिथून निघून गेला आणि त्याच्याकडे ब्रह्मशिर नावाचं एक शस्त्र अजून शिल्लक होतं आणि ते त्यानं पांडवांचं एकही बीज पृथ्वीवर न राहता समूळ निर्वंश होऊ दे या संकल्पानं ते महाभयंकर असं अस्त्र पांडवावर सोडून दिलं. आता त्यानं या बाणावर अभिमंत्रित करून सोडलेलं ते अस्त्र. त्यावेळी अभिमन्यू पत्नी जी होती उत्तरा, ती गरोदर होती आणि उत्तराच्या अंगाची आग व्हायला लागली आणि शरीराचा भडका उडला. तिला वाटलं आता हा गर्भपात झाला तर पांडव पूर्णपणे निर्वंश. तो एकच आशा होती की तिथे एखादा पांडव उत्पन्न होईल. तेव्हा भगवंतांनी तिच्यावर कृपा केली आणि नाश करण्यासाठी ते येत असलेलं महाभयंकर शस्त्र आपलं सुदर्शन चक्र सोडून त्यानं पांडवांचं रक्षण केलं आणि ताबडतोब आपल्या मायेने उत्तरेच्या गर्भावर आवरण घातलं. त्यामुळे गर्भाचंही रक्षण झालं आणि योगेश्वर सर्व भूतांचा अंतस्थ श्रीहरी भगवंताच्या तेजापुढे ब्रह्मांडात कोणाचं सामर्थ्य चालणार आहे. आणि ते शस्त्र जरी अमोघ आणि महाभयंकर होतं तरी भगवंताच्या वैष्णवी तेजामुळे ते आपण शांत झालं. पुढे महायुद्धात कौरवांचा संहार झाला, पांडवांना राज्य मिळालं. सगळी हकीकत आपल्याला माहिती आहे, त्या ठिकाणी मी पुन्हा ती देत नाही. आणि फक्त एवढंच झालं की पुढे उत्तरा यथाकाल प्रसूत होऊन तिला मुलगा झाला आणि पांडवांचा वंश शिल्लक राहिला. भगवंत तिथून निघून गेले आणि धर्मराज म्हणला की बा श्रीहरी, मी पापिया इतक्या जणांचा संहार करून हे राज्य मला मिळालं, हे काही मला ह्याचाच आनंद नाही. तेव्हा श्रीकृष्णाला नमस्कार केला आणि भीष्मांना निरोप दिला. भीष्मही त्यावेळी पडलेले होते, शरपंजर झालेले होते. त्यांचा निरोप घेतला. भीष्मही गेले आणि त्यानंतर आपल्या प्रयाणाची वेळ झाली असं पाहून भीष्मानी सर्व पांडवांना शेवटचा आशीर्वाद दिला. आणि ते झाल्यानंतर पुढे उत्तरा प्रसूत झाली, मुलगा झाला. ज्योतिषांना पत्रिका दाखवली. त्यांनी सांगितले की हा अतिशय चक्रवर्ती, फार अतिशय छान राज्य करणारा, प्रसिद्ध असा छान होईल हा राजा, पृथ्वीवर हा राज्य करेल आणि हा रामाप्रमाणे सदाचारी आणि सत्यप्रतिज्ञ असा होईल. शिवी आणि बलीप्रमाणे दाता होईल, सर्वांचा आश्रयदाता आणि कुबेरासारखा
ऐश्वर्यवान असा होईल, प्रल्हादाप्रमाणे भगवत भक्त होईल. पण एकच गोष्ट याच्यात आहे, तेव्हा याच्या हातून एक अपराध होईल, महान अपराध. आणि हा अपराध एका तपस्व्याच्या गळ्यात मृतसर्प घातल्याने शाप मिळून तक्षकापासून याचा मृत्यू आहे, तो अटळ आहे. त्यामुळे शापवाणी ऐकल्यानंतर हा गंगा किनारी जाईल. प्रत्यक्ष भगवान शुकदेव येऊन याला उपदेश करून कृतार्थ करतील आणि हा ब्रह्मरूप होऊन अंती मोक्षपदाला जाईल, जन्ममरणातून मुक्त होईल. तर असा हा परीक्षिताच्या जन्माची कहाणी आहे. आता पुढच्या वेळी याच्या पुढे आपण विचार करू. परीक्षिताचा जन्म झालेला आहे, पांडव निर्वंश झालेले नाहीत, आणि पुढच्या कथेत पुढे विचार करू. या इथेच संपवतो. नमस्कार. शांत छान रहा. शेवटी आपण म्हणतोच आहोत, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. सद्गुरुनाथ महाराज की जय. सर्वांना नमस्कार. पुन्हा भेटू.